क्या आ रहे क्या कर बोलो अबे अबे हेलो भैया। हाँ हाँ शुड वी स्टार्ट? हेलो रवि रवि हाँ सर स्टार्ट हो गया सर. कट कर देना सबका आवाज देना. शुभ संध्या मित्रांनो. टेनिस क्रिकेट तर्फे आयोजित या सेशन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पॉवर्ड बाय क्रिकवेअर. आम्ही आभारी आहोत कुलकर्णी बंधू अमर आणि धनंजय यांचे. आज मित्रांनो आपल्यामध्ये दैसरचा डॉन, दैसरचा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा महानायक अनिल पाताडे आपल्या सोबत उपस्थित आहे. अनिल, सर्वप्रथम तुझं हार्दिक स्वागत आहे आणि शुभ संध्या. थैंक यू हरीश भाई. बहुत दिनों के बाद आपको भी देख के अनिल, हाँ, मेरा भी खून 100 ग्राम बढ़ गया है. 100 ग्राम? अच्छा, मेरा 200 ग्राम बढ़ गया है. वेरी गुड. तो दोस्तों, अनिल पाताड़े के बारे में मैं बताता चलूं कि बोरीवली और दहिसर में जब भी कोई टीम अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेलने जाती थी, जिसका यूनाइटेड के सामने अगर मुकाबला हुआ करता था, तो कैप्टन सबके सब प्लेयर को एक ही चीज बोलता था कि बॉक्स के अंदर तू कहीं भी खड़ा रहे, तेरा शॉट कहीं भी जाने दे, लेकिन अगर अनिल पाताड़े के पास बॉल गया तो मेहरबानी करके 1 इंच भी अपनी जगह से हिलना मत, वरना तेरा विकेट गिर जाएगा. तो ऐसे उत्कृष्ट फील्डर, एक एक्सीलेंट कैप्टन आज हमारे साथ उपस्थित है. अनिल, सबसे पहले हमारे दर्शकों को ये बताइए कि यूनाइटेड ये जो नाम है ये कैसे पड़ा और यूनाइटेड की शुरुआत कैसे हुई और उसके फाउंडर मेंबर कौन थे? थैंक यू फॉर माय इंट्रोडक्शन हरीश. यूनाइटेड की शुरुआत तो उसके लिए बहुत ये है, 89 से 88 में हुआ है उनका, हमारा जन्म यूनाइटेड का. पहले हम सूरज कप में दूसरे टीम से समझो सरडॉन से खेल रहे थे 3-4 साल, फिर डायमंड से खेले, ऐसे खेले. तो 1988 में हमने सब आनंद नगर के सबने सोचा कि एक जो है आनंद नगर का टीम बनाया जाए. फिर हमने मीटिंग किया, तो मैं, फ्रैंकी, संदीप, सुशील पाताड़े, शिवा, संजय मिस्त्री, ऐसी टीम बनाई गई जो सूरज कप के लिए चालू हो गई. ग्रेट. तो पहला और सूरज कप, हाँ हर साल पहला शुरुआत टूर्नामेंट सूरज कप से ही होता था. हाँ, तो पहला टूर्नामेंट हम लोग सूरज से ही चालू किए, सूरज कप में फर्स्ट ईयर. बहुत अच्छा. और हाँ. और सूरज कप का पहला एंट्री कैसा रहा? मतलब जैसे बोलते हैं ना बॉलीवुड में टाइगर श्रॉफ ने जैसा एंट्री मारा. बराबर है. पहला मैच हम लोग जीत गए. दूसरा मैच हम लोग डिंकी बॉयज के सामने खेल रहे थे. डिंकी बॉयज जो पार्ला की टीम थी, उनमें थे जूड, राजा, दिवाकर, ऐसे महान प्लेयर थे. फिर पहला बैटिंग हम लोग ने किया. हम लोग ने रन बनाए 112 रन. और उसके पहले हम एक चकाला में टूर्नामेंट खेले थे, जहाँ जूड का बैटिंग हमने देखा था. जूड ने इंडिविजुअल सेंचुरी मारा था, जो चारों साइड बाउंड्री. फिर हमारा बैटिंग हो गया, पहला फील्डिंग आया उनका, तो पहले बॉल पे जूड 0 पे आउट हो गया. तो हमने सोच लिया कि मैच जीत गए हम लोग ऐसे. लेकिन उसके बाद जो हो गया, दिवाकर और राजा ने जो बैटिंग की और हम लोग वो मैच 100 हार गए. जो दोनों ने मैच फिनिश कर दिया, हम लोग 10, तभी सूरज का 12 ओवर का मैच होता था, हम लोग 11 ओवर में मैच हार गए और उधर हम लोग हार गए. फिर दूसरा टूर्नामेंट हुआ बाटला देवी. हाँ बोलिए. और 112 मार के हार जाना, वो भी 12 ओवर में, वो भी होम क्राउड के सामने, बहुत सारे लोगों को ये बात डाइजेस्ट नहीं होती. लेकिन कहते हैं कि असफलता जो है ये सफलता की पहली सीढ़ी होती है. और फिर उसके बाद नोवेल्टी का जो टूर्नामेंट आया, मेरे को लग रहा है नोवेल्टी का वो टूर्नामेंट मैं आज भी नहीं भूला हूं, क्योंकि मैं कमेंट्री कर रहा था. और अमित और रेम्बो टीम, अमित, कौशिक, बंड्या, प्रवीण, संदीप, खतरनाक टीम थी, नंबर 1 टीम. और पीयूष ने एक लो लाइन कैच अमित का लिया और अमित का विकेट गिरा और यूनाइटेड का सूर्योदय हुआ. क्या कहना चाहेंगे? वही यूनाइटेड का सूर्योदय है. नोवेल्टी का मैच था तभी
पहला मैच जीता, दूसरा मैच रैम्बो के साथ लग गया, और तभी रैम्बो नंबर 1 टीम थी। जो अमित जो बैटिंग करता था, मैंने ऐसा बैट्समैन अभी तक नहीं देखा। जो चल रहा था वो टाइम पे, उसका जो फुटवर्क था वो सबसे बेस्ट अभी तक का। क्योंकि उसके लास्ट ईयर, जो पहले ईयर हम लोग यूनाइटेड नहीं थे, तभी टूर्नामेंट हुआ नॉवेल्टी पे, फाइनल का प्राइस था 2000 रुपया, और अमित ने फाइनल में इंडिविजुअली 1100 रुपया जीता था, जो उसको उसने 75 नॉट आउट मारे थे वो मैच। तो हम लोग ने एक प्लानिंग बनाई, अमित को क्या करना है, अमित को कैसे आउट करना है, क्या करना है, बहुत प्रेशर में थे हम लोग। तो हमने एक चांस लिया, हमने राइट साइड का जो दोनों साइड के की एक ही साइड में लगा दिए, एक साइड ओपन रखा। अमित का जो बैटिंग स्टाइल था, लेग में ज्यादा अटैक करता था, और जो मैंने, फ्रैंकी, पीयूष कल्याणी, सब ने जो मिलकर फील्डिंग, हाँ 72 रन मारे, और अमित ऑलमोस्ट 10 से 11 ओवर विकेट पे था, और उनका स्कोर बना टोटल 52। जो हमारी फील्डिंग थी उसके सामने उसका एक बाउंड्री नहीं गया, उनका कुछ नहीं। तो हम तभी से जो हम लोग का टीम उभर गया, उसके बाद हमने कभी पीछे नहीं देखा। जो यूनाइटेड वापस वही 20-22 साल वैसे ही कंटिन्यू खेलती रही। यस, और देखिए यूनाइटेड तो यूनाइटेड होता है, चाहे मैनचेस्टर यूनाइटेड इंग्लैंड फुटबॉल में हो या फिर दहीसर का यूनाइटेड हो, क्योंकि जो फील्डिंग यूनाइटेड की मैंने देखी है, फ्रैंकी बाउंड्री लाइन पे अपनी छाती पे जब आते थे, उस टाइम पे काफी अच्छे बैट्समैन हुआ करते थे, और उनके शॉट्स जब वो छाती पे लेता था तो एक आवाज आती थी। मतलब रॉजर ड्रैगो के साउंड को अगर उस वक्त लगाया जाए तो वो उसकी जो आवाज है पब्लिक सुनेगी तो पागल हो जाएगी, जिस तरह से फ्रैंकी बॉल रोकता था। तो यूनाइटेड के डेफिनेटली कुछ खिलाड़ियों के बारे में चर्चा करेंगे। सबसे पहले तो फ्रैंकी, उसके बाद हर्षु, और फिर आपके भाई रुपेश पाताड़े। इसके अलावा और भी कोई प्लेयर जिसका आप जिक्र करना चाहे, बट ये जो कुछ खिलाड़ी थे यूनाइटेड के बैकबोन थे, इनके बारे में आप क्या कहेंगे? यूनाइटेड में तो फ्रैंकी हमारा सुपरस्टार था। हाँ, बराबर ना। फ्रैंकी तो कोई भी मैच हमको जीता के दे सकता था, ऐसा बैट्समैन था। कोई भी सामने वाला कितना भी कुछ भी करे, लेकिन जिस दिन फ्रैंकी चल गया उसका किसका कुछ नहीं चल सकता, ऐसा था। फ्रैंकी ने बहुत सारे मैच हमको 100 जिताए हैं, किसी के सामने भी, कोई भी अच्छा टीम हो, जैसे वजरा हुआ, प्रेसी बाद में बना, कभी एक साई भी टीम था जैसा, उनका भी टीम था, रैम्बो था, लेकिन सबके सामने फ्रैंकी। दूसरे बात करूं तो हर्षु जैसा फील्डर मैंने आज तक बॉक्स में नहीं देखा। शायद आप भी ये बात एक्सेप्ट करेंगे। अभी बहुत सारे फील्डर अच्छे हैं, ये है, सब है, लेकिन हर्षु था। हर्षु की फील्डिंग नंबर 1। उसके बाद गुना आए, बहुत सारे प्लेयर आए, बहुत अच्छे फील्डर भी है, जैसे श्याम राणे, प्रशांत वेड़ेकर, सब ने बाउंड्री पे, लेकिन हर्षु एक एक्स्ट्रा क्लास फील्डर था। और रुपेश पाताड़े थोड़ा लेट आया। जब हाँ बोलिए। हाँ, सही बात है, रुपेश पाताड़े थोड़ा लेट आया, लेकिन रुपेश पाताड़े लेट आया लेकिन छा गया। मतलब रुपेश पाताड़े ने पूरे बोरीवली दहीसर में मैसेज भेजा, मेरी एंट्री लेट है पर सबसे ग्रेट है। तो रुपेश पाताड़े के बारे में बताइए। रुपेश पाताड़े की एंट्री ऐसे, जो विद्या मंदिर ने जो एक डीएसएफ का ग्राउंड है, वहाँ एक टूर्नामेंट थी, और ओक से और हम लोग खेल रहे थे यूनाइटेड से। एक साइड में हम लोग की टीम, दूसरे साइड में उनकी टीम, और जो रुपेश ने वो टूर्नामेंट में बैटिंग किया, 100 उनके सरडाउन को अकेले के बलबूते हुए उसने फाइनल में लाया। सेमी में उसने वजरा को हराया, उसके पहले दूसरी टीम को हराया, हम लोग ने सेमी में प्रेसी को हराया, और हमारे सामने वो लोग का टीम हार गया। लेकिन जो बैटिंग रुपेश ने किया था, एक्स्ट्रा क्लासिंग बैटिंग था, सब थे, खुश थे। फिर उसके बाद हमारे इसमें रुपेश का एंट्री हो गया यूनाइटेड। एक एक करते सब प्लेयर जुड़ते गए हमारे प्लेयर में, हमारे टीम में। जैसे सच्चा आया था बीच में, राजेश शेट्टी जब आ गए, यस, फिर कोटे आ गया, राजेश शेट्टी आया तो हमारे एक बैटिंग लाइनअप, फील्डिंग लाइनअप सब बढ़ गया, सब आ गए। सच में कहूं तो मैंने राजेश शेट्टी जैसा पर्दाफाड़ बैट्समैन मेरे लाइफ में नहीं देखा। मतलब उसकी आंख में एक जुनून हुआ करता था, और राजेश ने स्टेप आउट किया, और जो पहला स्टेप अगर उसका सही गया तो वो पर्दा फटना है या तो खिलाड़ी का हाथ से खून आना है। इतना पावरफुल हिटिंग राजेश ने किया है। राजेश, वी मिस यू ब्रदर। अगर आप ये टेलीकास्ट देख रहे हैं तो आपका भी हार्दिक स्वागत है।
you were awesome. राजेश ने भाईंदर के तो टूर्नामेंट अनिल, में बैटिंग किया था हरीश। हाँ हाँ, राजेश ने एक अच्छा भाईंदर के बताइए। टूर्नामेंट में बैटिंग किया था, उसको स्पेशल प्राइज दिया था। जो बैटिंग किया था उसके हिसाब से हार्ड हिटर ऑफ द टूर्नामेंट स्पेशल प्राइज दिया था राजेश के लिए उधर। हाँ, क्या क्या बात है, क्या बात है। तो अनिल, लगता है कि यूनाइटेड का जो सक्सेस रहा उसमें बॉलिंग बैटिंग ये दोनों स्ट्रॉन्ग पॉइंट थे, लेकिन यूनाइटेड का सबसे बड़ा प्लस पॉइंट था फील्डिंग। फील्डिंग सच में हमारा प्लस पॉइंट था फील्डिंग। जब भी नया हम लोग का यूनाइटेड चालू हुआ सिर्फ हमारे 4 बैट्समैन थे। अच्छा बैट्समैन फ्रैंकी, संदीप सावंत, मैं थोड़ा बहुत बैटिंग करता था, सुशील पाताड़े तभी टैप था तो सुशील पाताड़े भी हमारे टीम में खेलते थे। और बाकी तो हमारे फील्डर थे सब, पीयूष कल्याणी। बाकी तो हमारा बेस्ट फील्डिंग पे ही हमने मैच जीता है। जितना भी हमारा एक मैच हुआ था अपना बोरीवली में, दौलत नगर में, आरकेडी टीम के सामने शायद। हाँ आरकेडी टीम तभी कुछ एक दादर बिदर में एक फाइनल मार के आई थी, अच्छी टीम थी। हमने हाँ, पहला बैटिंग किया, कुछ 8 ओवर का मैच, 40-45 रन ही बना पाए, ज्यादा रन नहीं हुआ। फिर उनका फील्डिंग आया, 20-25 के बीच में उनका नो लॉस था और अचानक लाइट चली गई। 15-20 आधे घंटे के बाद लाइट आई, मैच शुरुआत हुआ और उनका टीम 37 में ऑल आउट हो गया। जो हमारी फील्डिंग हुई उसके बाद, और वो टूर्नामेंट हमने फाइनल मारा। ग्रेट। यानी बैकबोन अनिल, हमारा फील्डिंग ही हमेशा था। हाँ बोलिए ना। एक चीज तो हेलो। पक्की है कि बोरीवली और दहिसर के बीच की जो क्रिकेट की राइवलरी है, मतलब बोरीवली और हाँ दहिसर का मैच अगर लगा है और उसमें भी यूनाइटेड और वजरा हाँ का मैच अगर लगा है, आदमी पढ़ाई छोड़ देगा, केबल टीवी देखना छोड़ देगा, मम्मी डैडी को बोलेगा मैं आता हूँ थोड़े टाइम में जरा नीचे घूम के, या आदमी काम धंधा छोड़ देगा। अभी जो लॉकडाउन चल रहा है ना, वैसा कर्फ्यू वाला लॉकडाउन होता था जब यूनाइटेड और वजरा का मैच हुआ करता था। उसकी कोई यादें आ रही है क्या अभी दिमाग में कि किस तरह से, मतलब मैंने कोरा को भी ये सवाल बहुत सारी पूछा यादें, था। बहुत सारी। हाँ, बहुत सारी यादें। और एक उनके साथ ही मैच जो हमारा होता था वो एकदम टफ फाइट, यानी कोई भी जीत पाए, हम भी जीत पाए 50-50%, कोई भी टीम आए तो। एक सूरज कप का जो पहला हम लोग 5th ईयर फाइनल मारा है सूरज कप में, उसमें क्वार्टर फाइनल में वजरा हमको मिली। और हमारे तभी हमारी टीम है सेकंड ईयर ऑफ द यूनाइटेड, मतलब फर्स्ट ईयर हम लोग सेकंड राउंड में हार गए, दूसरे साल यानी सूरज कप का 5वां साल। सूरज कप में रिकॉर्ड था, कोई भी टीम रिपीटेड फाइनल कोई नहीं मारता था। फर्स्ट ईयर जीती जया, जो सेकंड ईयर जीती रेम्बो, तीसरे ईयर जीती अल्लाह मलिक, 4th ईयर शायद साई जीती, और 5th ईयर का टूर्नामेंट 5वां साल था तो उन्होंने भी बहुत जायंट टूर्नामेंट किया। जब सूरज कप तो आपको मालूम है पहले से ही यस, जबरदस्त टूर्नामेंट। जो कमेंट्री बॉक्स फर्स्ट फ्लोर पे, उधर थर्ड अंपायर था लाइट लगाने का, तो उनके सामने हमारा यस, क्वार्टर फाइनल आया था। 12 ओवर का मैच, उन्होंने शायद 120-22 रन बनाए और हम लोग का पहला विकेट गया, संदीप 4 विकेट गए। राजा विकेट पे खड़ा था तो मैं बैटिंग को गया। तो राजा का मैं बैटिंग का स्किल बोलता हूँ, जो पहले साल लास्ट ईयर उसने जो हमको हराया था तभी वो हमारे टीम में था नेक्स्ट ईयर। तो उसने मुझे सिर्फ बोला मुझे सिर्फ स्ट्राइक देना, विकेट मत डालना, मैच अपन 11वें ओवर के पहले खत्म कर देंगे। क्या कॉन्फिडेंस था वो बंदे का। और सच मानो जो उसने राजा ने बाद में बैटिंग किया, 11वें ओवर के पहले मैच खत्म कर दिया। और अब पहला फाइनल हम लोग ने सूरज कप का 5th ईयर में मारा, वापस रिपीट 6th ईयर में मारा। उधर रिकॉर्ड है सिर्फ प्रेसी और यूनाइटेड जो रिपीटेड सूरज कप का फाइनल मारी है। यूनाइटेड ने 3 बार और प्रेसी ने 3 बार। सही, हाँ फैंटास्टिक। अनिल, क्या मेमोरी है, मतलब क्या मामरो बादाम खाते हो क्या, या दिमाग में इम्प्रिंट हो गया है सारे मैचेस? नहीं सारे मैचेस अच्छे मैचेस मतलब। जी जी। अभी तो आप भी अनिल, तभी वो अगला सवाल कमेंट्री ये करते है। थे। हाँ जी हाँ, मेरी मेरी खुशनसीबी थी कि मैंने वो मैच भी देखा जब दिव्य दौलत वर्सेस वजरा मैच, 6 बॉल में 24 चाहिए थे और शाम ने 5 चौके मारे, और छठवा मतलब 5वां जो उसने चौका मारा उसको अंपायर ने डेड दिया, और मैच खत्म होने के बाद डेट शाम दिया ने बोला बराबर। मला अजून एक चेंडू दे। मतलब आई थिंक बराबर। जो राइवलरी रही है, फैंटास्टिक। अनिल,
आपकी टीम का एक और छुपा रुस्तम खिलाड़ी मतलब गुणाकर कोटियन, मतलब जो हर्षु का क्लास था, गुणाकर कोटियन मुझे नहीं लगता उस क्लास से कम था, क्योंकि गुणाकर कोटियन मतलब गुणाकर कोटियन को तुम 5,000 रुपए का शर्ट पहना के बॉक्स में उतारो, लेकिन पहला बॉल अगर डाइव मारना है तो वो 5,000 रुपए का व्हाइट अगर शर्ट है वो फिर भी डाइव मारेगा और बॉल रोकेगा। क्या कहना चाहोगे? बराबर बराबर बराबर। अगर हर्षु के बाद बॉक्स में सबसे बेस्ट फील्डर है तो आज की डेट में गुनागर कोटी, आज की भाई, आज भी ये उम्र में भी, और ये इसमें जो उसका फील्डिंग है, स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग सबसे बेस्ट। कोई भी बोले, एक टाइम था जब भी पहला अनिल एट से खेल रहा था, यस, तभी मैंने टूर्नामेंट वो जानी मैदान पे टूर्नामेंट था जो गुनाकर कोटियन खेलने लगे आए थे अनिल एट से। हाँ हाँ, सबसे गुनाकर का नाम हो गया, जो बैटिंग किया उन्होंने वो टूर्नामेंट में, और हमारे सामने फाइनल में आ गए थे अनिल एट, लेकिन वो हार गए वहां पे। गुनाकर कोटियन जल्दी आउट हो गए, नहीं तो वो उधर से उभर गया गुनाकर कोटियन वो टूर्नामेंट। यस। अनिल, अब चलते हैं आपकी फील्डिंग के बारे में। मैंने जो 20-22 साल आपको क्रिकेट खेलते हुए देखा अंडर आर्म बॉक्स में, आपकी टीम चाहे जीते चाहे हारे, आपके चेहरे पे हमेशा एक स्माइल हुआ करता था, जो आपकी सबसे बड़ी खासियत है। मतलब एक शेर का जिगर चाहिए हार को भी स्वीकार करने के लिए हंसते हंसते, और जीत को जश्न तो मैंने आप लोगों को डांस करते हुए भी देखा है, मुझे पता है। मतलब मुझे याद है सुनील धुमाड़, पद्या, यूनाइटेड के फैन फॉलोइंग बहुत जबरदस्त हुआ करती थी, उसके बारे में बाद में बात कर। कि खुद की फील्डिंग के बारे में आप क्या कहना चाहेंगे? आप ऐसा क्या प्रैक्टिस करते थे? मतलब आपकी आईसाइट अच्छी थी या आपकी प्रैक्टिस थी कि जिसकी बदौलत मैंने कभी भी आपको रनआउट एक आध बार शायद कभी मिस करते हुए देखा होगा, वरना कैच हो, रनआउट हो, या तो खुद की बॉलिंग में बैट्समैन को रनआउट करना, ये आपकी खासियत रही थी। क्या सीक्रेट है इसका? नहीं, उसके लिए प्रैक्टिस, हमारी टीम हम हमेशा शाम के 3 से 4 घंटे हम लोग रोज रेगुलर प्रैक्टिस करते थे। कोई भी आनंद नगर में 2 ग्राउंड थे छोटे हमारे यहाँ पे, उसमें रोज शाम को हम लोग जो 4-5 बजे से फील्डिंग प्रैक्टिस करते थे, बॉलिंग प्रैक्टिस, बैटिंग प्रैक्टिस, यानी सबकी नजर जो हमारा क्लास था जो फील्डिंग का, वो उसकी वजह से बदल था। यूनाइटेड सब फील्डिंग थी उसके लिए। और मेरा स्टंप पे लगना तो पहले से ही प्रैक्टिस थी। जो हम लोग रहते थे बॉम्बे में, तभी भी गोटी ज्यादा खेल लेते थे, तो उसकी वजह से मेरा था ही, यानी मैं मारू तो स्टंप पे लगना है। मुझे भी थोड़ा कॉन्फिडेंस वो टाइम पे बहुत रहता था, जो मार लो, क्योंकि ऐसा एक बहुत मैं चांस ले लेता था मैच कुछ अपने इसमें। करेक्ट. सो अनिल, तू आपला मराठमोळा खेळाडू आहेस म्हणून आता काही प्रश्न आपण मराठीत विचारूया. तर अनिल, युनायटेडनी जिंकलेल्या बऱ्याचपैकी ज्या मोठ्या टुर्नामेंट्स आहेत त्यापैकी एक ठळक 2 ते 3 टुर्नामेंट जर नमूद करायचे झाले तर त्या कुठल्या असतील? एक तर पहिली सूरज कप आणि जानी मैदान, आमचं लकीएस्ट ग्राउंड ऑफ युनायटेड. मॅक्झिमम टुर्नामेंट आम्ही तिथे फायनल मारल्या, कंटिन्यू 4-4 वर्ष आम्ही तिथे फायनल मारलेले आहेत युनायटेडने, जानी मैदान. ग्रेट. तिथे काय खेळण्याची वेगळीच मजा आम्हाला मिळायची आणि हे मिळायचं. बरोबर आहे. आणि अनिल, बोरिवली दैसर पुरता युनायटेड संघ मर्यादित न राहता, म्हणजे मला आठवतंय अगदी विरार आणि अगदी घाटकोपर, कुर्ला, ठाणे, दादर पर्यंत युनायटेड खेळला, तर ती मजा कशी होती? म्हणजे लकवा खेळून जेव्हा आपण बोरिवली दैसरच्या बाहेर पडतो तेव्हा टिचकी, स्पिन, फास्ट स्पिन असे भरपूर प्रकारचे टुर्नामेंट व्हायचे, तर त्या स्पर्धेविषयी आणि त्यात आलेल्या अनुभवाविषयी सांग. आम्ही बहुतेक बॉम्बेमध्ये मॅक्झिमम ठिकाणी खेळलो जिथे बॉक्स टुर्नामेंट होते. जसं भाईंदर आहे, वसई आहे, विरार आहे. विरार वसईला स्पिन व्हायच्या त्यावेळेला आम्ही रात्रभर तिकडे आमचे दिवस जायचा. म्हणजे ते संध्याकाळी आम्ही निघालो इकडनं तर दुसऱ्या दिवशी सकाळी यायचो, कारण कधी कधी ट्रेन मिस व्हायची, मग सकाळची ट्रेन पकडून यायचो. पण तिकडचा वेगळा एक्सपिरियन्स होता तिथे खेळणं. स्पिन होती, 4 साईडला बाउंड्री असायच्या. त्याच्यानंतर आम्ही मालाडला खेळलो, सांताक्रूजला खेळलो, दादरला खेळलो, गिरगावला खेळलो, ठाण्याची टुर्नामेंट खेळलो, जी आनंद दिघेची टुर्नामेंट होती ती पण खेळलो आम्ही तिकडे एकदा 2 वर्ष. सगळीकडे खेळायचा एक्सपिरियन्स सगळंच चांगलं होतं. थोडंफार आपल्या पिनमुळे खेळावं लागायचं, तर त्यावेळेला आम्ही वेगळी बॉलिंग आणि बॅट्समन घेऊन जायचो तिकडे खेळायला.
असा असा वेगळा एक्सपिरियन्स होता त्यावेळेला. आणि अनिल, तुला भेटलेल्या बक्षिसांपैकी म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाज किंवा सर्वोत्कृष्ट गोलंदाज किंवा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक किंवा मालिकावीर असे काही बक्षिस आठवत आहेत का जुने? मेन म्हणजे पहिल्याच वर्षी, ज्या वर्षी आम्ही फायनल मारले सूरजला, तिथे मला बेस्ट फिल्डर मिळाले. सूरजला, आणि मला जानी मैदानला, हा जानी हा नाही, मैदानमध्ये बोल बोल. बॉलर फिल्डर भरपूर वेळा मिळालाय. पण ते सुरतचा कप जो पहिल्या वर्षीचा सुरतचा होता तो वेगळाच एक्सपिरियन्स आहे सगळ्यांसाठी. कारण सगळ्यांची त्यावेळेला इच्छा असायची की सूरज कप आपण कधीतरी जिंकलं पाहिजे, सूरज कप जिंकलं पाहिजे. आम्ही 2 वेळा तिथे सेमीला येऊन हरलो, दुसऱ्या टीम मधनं खेळ, म्हणजे सरडॉनच्या नावावर खेळायचो, ती आमच्या इथलीच टीम होती त्या नावावर खेळायचो. सगळ्यांची एक स्वप्न असायचं सूरज कप आता आपण कधीतरी जिंकलो पाहिजे, सूरज कप जिंकलो पाहिजे. आणि मला एक सांग की तुम्ही चौघे भावंड आहात, म्हणजे अर्थात दिलीप, सुशील, अनिल आणि रुपेश. तर असा कधी योगायोगाला की 4 पैकी 3 किंवा 4चे 4ही बंधू एकाच संघात खेळले? तीन जण आम्ही, सुशील, मी आणि दिलीप, भरपूर वर्ष आम्ही एकत्र खेळलो. पहिले जे 3-4 वर्ष होते ते. आणि एक टुर्नामेंट 1987 ला दोन्ही म्हणजे आम्ही डायमंड मधनं खेळत होतो. एका साईडला आमची आणि दोन्ही टीम डायमंडच्या फायनलला आलेल्या त्यावर. एका साईडला आम्ही त्या डायमंड मध्ये दिलीप, मी आणि सुशील, आणि दुसऱ्या साईडला सगळे तुमचा गॅम्बलर कॅप्टनशिप करत होता, फ्रँकी तिकडे होता आणि बाकीचे सगळे दादरचे प्लेयर होते. आणि आम्ही ती फायनल हरलेलो, ती शेवटली. दोन्ही टीम आमच्या डायमंडच्या ए आणि बी टीम तिकडे फायनलला आलेल्या. आणि त्याच्यानंतर मग दिलीप, आम्ही युनायटेड चालू केलं, सुशील खेळत होता. हॅलो. आणि मला एक सांग की आज योगायोग असा आहे की आज ब्रदर्स डे आहे, आणि तुझे 3 जे भाऊ आहेत, रुपेश, सुशील आणि दिलीप, यांना ब्रदर्स डेच्या निमित्ताने काय मेसेज देऊ इच्छितो तुझ्या 3ही भावांना? बस आपण एकत्र राहू आणि असेच राहू, बस तेच आहे. आतापर्यंत आम्ही एकत्र राहिलेलो आहे सगळे 4ही भाऊ. हा बस. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर अनिल, मला एक सांग, वडीलचं पोलीस बॅकग्राऊंड असल्या कारणाने नक्की एक घरात शिस्त आणि थोडं स्ट्रिक्ट वातावरण असते. तर अशा वेळेला चौघांपैकी जास्त टवाळखोर कोण होतं? टवाळखोर असं कोण नव्हतं, होते फक्त रात्रीचा होता तो सगळ्यात जास्त टवाळखोर थोडासा सुशील होता. पण तो असा नव्हता, पण बाकी आम्हाला थोडं रिस्ट्रिक्शन भरपूर होतं. आम्ही आता मॅच पण खेळायला जायचो, त्या पण जायचो, रात्रीचे यायचो, उशिरा यायचो, तर घरून थोडा रिस्ट्रिक्शन होता आम्हाला. तरी पण त्याच्यात आम्ही खेळलो, बरं जेवढी वर्ष खेळलो तेवढे. आता कधी कधी लेट व्हायचा, 3:30 वाजता, 4 वाजता आम्ही यायचो वसईवरनं. मग ते आम्हाला पण बरं वाटायचं नाही, वडील कामावर नाही यायचे, उशिरा यायचे. मग आम्ही 3:30-4 ला जाऊन बेल वाजवणं बरं नाही वाटायचं. मग आम्ही तोपर्यंत 5-5:30 पर्यंत बाहेर बसायचो, दूधवाला आले की त्याच्यावर आम्ही आत जायचो आणि मग झोपायचो. ग्रेट. तर अनिल, ज्या बक्षिसं तुला भेटल्या आहेत, तर घरी असं काय शोकेस, कबर्ड वगैरे बनवलंय का? कारण तुम्ही चौघे भाऊ, आता चौघांनी बक्षिसं आणलं, ट्रॉफी आणल्या, तर घरामध्ये ठेवायची जागा कमी, आणि दैसरचा सर्वात उत्कृष्ट मिस्त्री येऊन तुम्हाला सांगणार, साहेब आता नवीन कपाट कुठे बनवायचंय सांगा. तर असा कधी अनुभव आलाय का? नाही, भरपूर आमच्याकडे ट्रॉफी अजूनही आहेत. जे आता रुपेश आमचा आई वडिलांच्या रूम मध्ये राहतो, त्या ट्रॉफ्या तिथे अजूनही आहेत. पण मध्ये असं झालेलं, भरपूर एवढ्या ट्रॉफ्या होत्या, एवढ्या ट्रॉफ्या, छोट्या मोठ्या ज्या 3-4 गोण्या म्हणून आम्ही त्या माळ्यावर ठेवलेल्या. आता काय करणार, कुठे ट्रॉफ्या ठेवणार एवढ्या? आपलं घर काय एवढं मोठं नाही की तिथे आपण नवीन नवीन अजून किती ट्रॉफ्या ठेवणार. अजूनही माझ्या घरात, सगळ्यांच्या घरात थोड्या थोड्या आहेत मोठ्या. नाही, नक्कीच. म्हणजे जर तुम्हाला एक गणपती बापाने आशीर्वाद दिला आणि जर अजून एक नवीन घर घ्यायचं झालं, तर नक्की ते ट्रॉफी घरच होईल असं मला वाटतंय. कारण एवढ्या ट्रॉफ्या सर्वांकडे आहेत. कारण दिलीपने पण गाजवलंय, सुशीलला मी बघितलं, एक्सलंट फिल्डर, सरडॉनसाठी आणि नंतर युनायटेड साठी, डायमंड साठी. मात्र येस, अनिल, एक स्पर्धा मला आठवते, समीर, मेस्त्री, फ्रँकी आणि त्यांचा एक तिसरा गुजराती मित्र होता, ओमसाई ग्रुप, ज्याने आयोजित केलेली, कमलेश. तर मला ती परिमल आणि कमलेश, बरोबर,
ती स्पर्धा मला आठवत आहे. प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की दैसरचा इतिहास का मोठा आहे. ऑस्ट्रेलियावरनं एक लेखिका आलेली एमा ऑल्विन, आणि एमा ऑल्विनने ती स्पर्धा कव्हर केली. तिच्या पुस्तकामध्ये तिने ते नमूद केलंय की मी असं भारतात गेली, मुंबईला होती आणि मी फिरता फिरता ही स्पर्धा बघायला आली. आणि ओमसाई ग्रुपची जी टुर्नामेंट आहे, म्हणजे अर्थात समीर मेस्त्री जर हा टेलिकास्ट बघत असेल तर भावा तुला सलाम आहे. म्हणजे तू पल्लू म्हण, फ्रँकी म्हण, तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला शिखरावर नेलं. अर्थात हा पॉइंट मी इंटरव्ह्यू मध्ये का आणतोय की आजचे जे प्रेक्षक आहेत त्यांना समजलं पाहिजे की दैसरचा क्रिकेट जे आहे ते किती मोठं क्रिकेट आहे. तर युनायटेडची मॅच म्हणायचं झालं की सुनील धुमाळ, त्याची एक वेगळी टोपी घालायची स्टाईल, आता झेंडा, नंतर आपला पद्या, हे दोन असे तुमचे प्रेक्षक होते जे कुठेही म्हणा, पण युनायटेडची मॅच असेल तर अर्धा तास अगोदर हजर राहणार. तर ह्यांच्या काही आठवणी आहेत का, म्हणजे सामना जिंकल्यानंतर तुम्हाला दिलेली शाबासकी किंवा तुम्हाला बक्षीस मिळालं? नाही, खरंच आमचे भरपूर आमचे सपोर्टर होते जे आनंदनगरचे. आमची मॅच बघायला कुठे कुठे यायचे, आणि असे नाही 2 जण यायचे, 20-20, 25-25 मुलं आमच्याकडे मॅच बघायला आम्हाला सपोर्ट करायला यायचे. खरंच त्यांच्या ज्या उत्साह होता तो त्यावेळेला, त्याच्यामुळेच आम्हाला एवढं स्पिरिट मिळायचं की मॅच एवढ्या चांगल्या तऱ्हेने खेळा, त्यांच्यासाठी खेळा. आम्ही फिल्डिंग जी करायचो त्याला एवढं चीरअप करायचे, कोणाच्या फ्रँकीच्या शॉटवर किंवा काही एवढं चीरअप करायचे की आम्हाला तेवढा, त्याच्यामुळे आम्हाला अजून चांगलं खेळायला वाटायचं. प्रदीपच्या बद्दल तर बोललाच नको. प्रदीप आमच्याकडे कुठेही मॅच असू दे, प्रदीप चव्हाण तर असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मॅचच चालू नाही व्हायचे आमच्या. तर भरपूर काही गोड आठवणी आहेत, आणि या आठवणींना उजाळा आज मिळतोय कारण आपण बघत आहात लकवा टेनिस क्रिकेट, प्रस्तुत क्रिक चॅट, पॉवर्ड बाय क्रिकवेअर. आणि अनिल पाताडे, दहिसरचा महानायक, आज आपल्यासोबत जुळला गेलाय. अनिल, स्पर्धा म्हटली की थोडं अग्रेशन असणार, कधी कधी थोडीफार शिवीगाळ किंवा स्लेजिंग हा एक भाग असायचाच. आणि मला दौलतनगरची एक स्पर्धा आठवते, अनिल पालांडे आणि फ्रँकी मध्ये जुंपली होती आणि जबरदस्त रात्री वातावरण टाईट होतं. म्हणजे अशा वेळेला तुझे जे खेळाडू होते, म्हणजे दोन्ही बाजूनी, कारण आज तुम्ही सर्व चांगले मित्र सुद्धा आहात, तर आज ते दिवस आठवत असताना असं कधी कधी वाटते की ते जे अग्रेशन होतं ते पुरेसं होतं का, ते मोमेंटरी होतं, आणि तू कशा पद्धतीने खेळाडूंना शांत करायचा? कारण मी तुला कधीही तेवढा रागात बघितलेला नाही. नाही, ते मोमेंटरी असायचं. आता मॅच मध्ये असल्यावर सगळ्यांमध्ये, माझ्यात काय, फ्रँकी मध्ये काय, सगळ्यांमध्ये तो जोश असायचा. कोणीही जायचं तर ग्राउंडवर जिंकायसाठीच जायचं, असंच. म्हणजे मॅच आपण जिंकायलाच पाहिजे. ते अनिल पालांडे बरोबर झालेला ते एक गोष्ट झाली, ती सेमीफायनलला आम्ही हरलो, आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्या कुठल्या तरी डिसिजनमुळे आम्ही हरलो की काय हरलो, म्हणून ते अग्रेशन झालं. पण नंतर आता आमचे अजूनही अनिल पालांडे, सुधीर कोटियान, कोणीही म्हणा, जे प्रेसीचे बाकीचे आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्याबरोबर वेळेकर आहे, त्यांच्या एकदम चांगले जो मित्र अजून आम्ही आहोत अजूनही. म्हणजे अजूनही आमची युनायटेडची टीम आहे, वर्षातनं एकदा तरी सगळे एकत्र आम्ही बसून पिकनिक करतो, हे करतो अजूनही. म्हणजे आता युनायटेडला जवळजवळ 30-32 वर्ष झाली. 30-32 वर्ष युनायटेड बनवून झाली आमची. 88 ला जी युनायटेड झालेली, अजूनही आम्ही तसेच एकत्र आहोत आणि पुढेही तसेच एकत्र राहू. ही युनिटी आमची होती. भरपूर प्लेअर आमच्यामध्ये खेळले, बाहेरचे पण, जसं आशू आहे, संतकृतचा चव्हाण आहे, सगळे चांगले चांगले प्लेअर आमच्या बरोबर खेळले. मला वाटतं युनायटेड मध्ये मॅक्झिमम चांगले सगळे प्लेअर खेळून गेलेले आहेत. त्याच्याबद्दल आम्हालाही आनंद आहे सगळ्यांना. जसे जसे टीम बदलत गेली तसे प्लेअर बदलत गेले सगळे. की हल्ली मॅटवर एक प्रकार सुरू झालाय आणि त्यात सुद्धा प्रोफेशनल लीग सुरू झालेत. तुला कुठेतरी असं वाटते की जे आपले खेळाडू आज लकवा खेळतायत त्यांना कुठेतरी तिथे वाव आहे, किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना हेरून त्यांना एखादं व्यासपीठ, म्हणजे आता चक्र म्हणून जो प्लेअर होता बोरिवलीला, तो आता अशा ह्या मोठ्या लीग मध्ये खेळतोय. तर तुला असं वाटते की हे जे टर्फ क्रिकेट आले ते त्या बॉक्स क्रिकेटला पूरक आहे म्हणून? टर्फ क्रिकेट अजूनही मी बघितलं नाही, पण ऐकलंय भरपूर. त्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे, भरपूर हे आहेत, भरपूर जण खेळतात. आता मी एक ऐकली, बँड्राला काहीतरी टुर्नामेंट होते की लाखो करोडो रुपये, लाखो रुपयांची बक्षीस असतात तिथे, मोठ्या मोठ्या ट्रॉफ्याज असतात, पैसे असतात.
आता सगळं आहे पैसे. आता जो गेम झालाय, आम्ही ज्या वेळेला खेळायचो कधीच पैशासाठी खेळलो नाही. आमच्या त्यावेळेला 1,000-2,000 रुपये प्राइज असायची. पण जी आता क्रिकेटमध्ये जो पैसा आलाय तो सगळे त्याच्याकडे वाहत चालले. पैसा दिसतोय, सगळं आहे. आता टर्फ क्रिकेट मी कधी बघितलं नाही, त्यांचा काय रूल्स आहे मी अजून कधीच बघायला गेलो नाही. टर्फ क्रिकेटचं काय कसं आहे पण आहेच. बघा, सगळ्या गेम मध्ये वेगवेगळी संधी असते सगळ्यांना, की सगळ्यांनी हेरून आपण खेळायला पाहिजे. त्या ह्याच्यात कसं खेळतात कोण, आता भरपूर प्लेअर मी ऐकले टर्फ चक्र्या तर चांगलेच अजूनही खेळतो असं ऐकलंय. बाकीचे आहेत, आमच्या इथला एक मुलगा आहे अंधेरीचे रोहन आहे, त्यांची नावं ऐकली आहेत, पण मी कधी असं बघायला नाही गेलो की टर्फ क्रिकेट काय आहे, कशी होते टुर्नामेंट, कसे रन्स आहेत त्यांचे, ते कधी बघितले नाही. बघायची इच्छा तर आहे, एकदा बघू आपण कसं जमतं तर त्याच्यावर. अनिल, एक 88, 90 किंवा 95, 97 पर्यंत अगदी जर आपण क्रिकेट बघितलं तर बॉक्स छोटे पण होते, बॉक्स मोठे पण होते आणि आज उत्तरोत्तर त्यात भरपूर काय बदल आले. म्हणजे लाईटच्या सवयी वाढल्या, लाईटी चांगल्या झाल्या, प्रेक्षक सूरजच्या स्पर्धेला उभे राहून आपण बघायचो, आता गॅलरीज बनवले जात आहेत, भरपूर काय बदल आलेत. परंतु अजूनही एक कंटाळवाणा जो प्रकार आहे तो एक टॅप शॉट आणि डेड रन, ज्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतंय की बॉक्स क्रिकेटचं, तर या विषयी तू काय सांगू इच्छितो? नाही, होत आहे, भरपूर नुकसान होत आहे. आता जर ते क्रिकेट बदललाय, ते पहिलं आपल्या इथे होतं त्यावेळेला पहिलं सुरू झालं टिस्की क्रिकेट आपल्या इथे, त्याच्यानंतर लखवा झाला. पहिल्या वेळेला टॅप होता, पहिला जो सूरज मध्ये टुर्नामेंट सुरू झाला ते टॅप क्रिकेट होतं. टॅप मध्ये तिथे रन्स होते. मला एक मॅच आठवते, सूरज कप मध्ये चॅम्पियन्सची टीम होती आणि एक दादरची टीम, अल्ला मलिक टीम, ते खेळत होते मॅच. चॅम्पियन्सने 90 रन बनवलेले कधी 12 ओव्हरला, आणि त्यांच्याकडनं जो प्रकाश आणि टक्या, दादरचे 2 प्लेयर, जवळजवळ 6-6.5 फूट उंच होते त्यांची, त्या दोघांनी एक ओव्हर खेळून 10 ओव्हर मध्ये टॅप मध्येच मॅच जिंकवली. म्हणजे फिल्डिंगचा त्याच्यामध्ये काय बघताच आलं नाही, काही नाही. ते त्यांनी प्रत्येक ओव्हरला ते दोघे 6 बॉल घ्यायचे, 12 रन कसेही मारायचे, कुठेही त्यांच्या पायात टाका, काही करा, कुठेही केले तरी. मग ते हळूहळू नंतर मग टॅपचा कंटाळा यायला लागला, टॅप बंद झाला आणि मग ग्राउंड फिल्डिंग सुधारली सगळ्यांच्या. त्याच्या भरपूर आपल्याकडे बॅट्समन आले. नयन एक त्याच्यातला उत्कृष्ट बॅट्समन आपल्याला मिळाला. सगळ्यांनी मग ग्राउंड मध्ये, त्याच्यामुळे मॅच बघायला पण पब्लिकला मजा यायला लागली. आणि जो डेड रनचा नियम आहे, म्हणजे त्याच्याबद्दल खरंच मला हे वाटतं, हा तो त्याच्याबद्दलच मला कारण बोलायचं आहे. आता कंटाळवाना झालाय. हा, बोल ना. कारण त्यावेळेला सूरज मध्ये मॅच व्हायच्या 12-12 ओव्हरच्या मॅच व्हायच्या. म्हणजे जवळजवळ 4 मॅच झाल्या तर 12 म्हणजे 96, जवळ 12 दुणे 24, 96 ओव्हर जायच्या. पण 7 वाजता सुरू झालेली टुर्नामेंट 10-10:30 संपायची. आता 8 वाजता 5 ओव्हरची 4 ओव्हरची मॅच असते, ती पण 6 वाजता 8 वाजता सुरू झाली तरी रात्री 2 वाजेपर्यंत संपत नाही, असे वेळ झालेली आहे. एका मॅचला 1.5-2 तास जातात. त्याच्यामुळे हा रूल्स आता खरंच कॅन्सल करायला पाहिजे. तर आपलं काय अंडर आर्म बॉक्स क्रिकेट जर पुढे काही चांगलं व्हायचं असेल, त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रिक्ट रूल्स यायला लागतील. ते अंडर आर्म मध्ये आता डेड, नो बॉल टाकतात, थांबतात बॉल, याने जो इंटरेस्ट आहे पब्लिकचा पण बघायचा, त्याच्याकडचा दृष्टिकोन बदलत चाललाय. म्हणून आता त्याच्याकडे कमी मुलं जातात बघायला किंवा काही जातात. चांगले फिल्डर आहेत, चांगले बॅट्समन आहे, सगळं आहे, तो गेम आहे, पण तो कंटाळवाना होत चाललाय. त्याच्यासाठी काहीतरी आपण स्टेप केल्या पाहिजे, त्याच्यावर उतरल्या पाहिजे. अनिल, अजून एक गोष्ट मी आज पाहतोय, म्हणजे आपल्या वेळेला 1000, 2000 किंवा 5000 जर असलं तर 5000, 3000 असलं की 8000 रुपये रात्री पार्टीमध्येच खर्च व्हायचे. आपल्या वेळेला तसे काय बाकी पिझ्झा बर्गर प्रकार नव्हते आणि आपल्या वेळेला युट्यूब पण नव्हतं. बाकी नाहीतर आपण सुद्धा घरोघरी पोहोचलो असतो, म्हणजे असं कधी कधी वाटते. परंतु हल्ली मी एक अजून गोष्ट बघतोय की टुर्नामेंट्स ज्या होत आहेत त्यात एंट्री फी सुद्धा भरपूर वाढल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्य मराठमोळा मुलाला जर खेळ खेळायचा असेल तर कधी कधी ते आवाक्या बाहेरचं सुद्धा होऊन जाते. अशा वेळेला तुम्हाला एखादा स्पॉन्सर भेटणं किंवा स्पॉन्सर नाही भेटला तर खिशातून 500-500 हजार रुपयाचं बजेट घेऊन जर तुम्ही खेळलात, एक 7 ते 8 टुर्नामेंट जर मला खेळायचे झाले आणि जर मी नोकरीवर नसेल किंवा मी कॉलेजला असेल किंवा मी आताच नोकरीला लागलो असेल, तर एक 10-1 हजार रुपयाचं इन्व्हेस्टमेंट मला करावं लागेल आणि त्याच्या मोबदल्यात मला एंटरटेनमेंट भेटेल. तर कुठेतरी तुला असं वाटते की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी एंट्री फी वाढ आहे त्यावर थोडंसं, म्हणजे जे आयोजक आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांनी एकत्र बसून एक काहीतरी तोडगा काढायला हवा?
नक्कीच त्याच्यावर एंट्री, पण आता काय झालंय, एंट्री फी वाढली आहे तसं प्राइसही वाढलाय. आता आमच्या वेळेला बरोबर. एंट्री फी कमी होती, पण त्यावेळेला पण ती आम्हाला जास्त वाटायची ज्या वेळेला एंट्री होती सगळ्यांना. पण त्याच्यात प्राइस कमी असून दे, पण प्राइस साठीच आम्ही काय पैशासाठी नाही खेळायचो, पण आम्हाला जिंकायचं आहे याच जिद्दीने खेळायचो. आता दिवस बदलले आहेत, पैसा आला भरपूर क्रिकेटमध्ये. मला आठवतं आम्ही जवळजवळ 8-10 वर्ष खेळल्यानंतर आम्ही 10,000ची पहिली टुर्नामेंट खेळलो. जे आम्ही आणि प्रेसी फायनलला आलेलो हायवेच्या बाजूला तिकडे गोविंदनगर तिकडे. अशी पहिली बरोबर. टुर्नामेंट जी 10, आता कॉमन एक प्राइस झालाय 10,000, 15,000, 20,000, 25,000 अशी प्राइस झालेली आहे. मग त्याच्यामुळे आयोजकांना परवडलं पाहिजे की एवढं आपण प्राइस देताना त्यांच्याकडे पण एंट्री फी यायला पाहिजे. जर त्यांच्याकडे खर्च असेल तर तो कसा करणार. मग त्यांना चांगले स्पॉन्सर मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी मग चांगलं ऑर्गनायझेशन आहे. बरोबर. पब्लिक बघायला यायला लागले तरच तुम्हाला स्पॉन्सर मिळणार. स्पॉन्सरचं काय, स्पॉन्सरला काय बघणार की पब्लिक कसं येत आहे, काय येत आहे, टुर्नामेंट कशी होते, या टुर्नामेंटमुळे आपल्याला काय फायदा होतोय, त्याच्याशिवाय कोण स्पॉन्सर नाही मिळणार. आणि स्पॉन्सर नसतील तर तुम्हाला टुर्नामेंट करणं भरपूर आहे. त्याच्यासाठी मेहनत आहे. 15-15, 20-20 महिनाभर एक टुर्नामेंट करण्यासाठी. जी प्रेसी आता टुर्नामेंट केल्या 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी, ती मला वाटतं त्यांना करताना किती मेहनत पडली असेल ते सगळ्यांना कळतं. त्याच्यासाठी आता प्राइस तर पैसे तर आहेतच, पैसे तर लागणारच आहे, पण थोडी एंट्री कमी केली तर प्राइस कमी होईल. काही ना काहीतरी करावं लागेल ऍडजस्टमेंट. कारण त्या प्राइस आता एंट्री फी तर कुठे ना कुठेतरी आपला लॉस होत आहे, तो याच्यामुळे होत आहे. कारण ज्या टीम जिंकत नाही त्यांच्याकडे मग 5 टुर्नामेंट जिंकले 50,000 रुपये असेच जातात, 5-6 हजार रुपये एंट्री असली. त्याच्यामुळे तो आहेच. अजून एखादा कुठला बदल जर तुला सुचवायचा झाला, म्हणजे माझा मनात एक विचार सुरू होता अनिल, आणि आज मी या फोरमच्या माध्यमाने सर्वांना सांगू इच्छितो. हल्ली ओव्हरऑल टेनिस क्रिकेटमध्ये एक्झिबिशन मॅचेस सुरू झाले. तुला असं वाटते की प्रत्येक टुर्नामेंटला किंवा 4-5 ठळक मोठ्या टुर्नामेंटला जर बोरिवली दहिसर चे स्टार खेळाडूंमध्ये जर मॅच लावली तर त्यामुळे जास्त प्रेक्षक आकर्षित होतील, क्रिकेटचं स्टँडर्ड वाढेल आणि प्रेक्षकांना सुद्धा एक चांगली क्रिकेटची खमंग मेजबानी बघायला मिळेल. तुला काय वाटतं ह्या आयडिया बद्दल? मला वाटतं हे भरपूर म्हणजे 2-4 वर्षापासून झाले आहेत आपल्या दहिसर बोरिवलीच्या टुर्नामेंटमध्ये, मोठ्या मोठ्या कपमध्ये ह्या टुर्नामेंट म्हणजे दहिसर आणि बोरिवलीच्या टीम मध्ये झाले आहे. आणि होत आहे ही चांगली गोष्ट आहे. कारण त्या मॅच झाल्यावर पब्लिकचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्याकडे बघण्याचा, मोठ्या मोठ्या प्लेअरला खेळताना बघण्याचा त्यांना पण बरं वाटतं. आणि दोन्ही साईडचे बोरिवली दहिसरचे चांगले चांगले प्लेअर आहेत, त्यांना बघण्यात येतं. करेक्ट. अजून एक गोष्ट, लकवा क्रिकेट बोरिवली दहिसर पुरतं मर्यादित राहिलंय. म्हणजे बाकीच्या लोकांनी लकवा क्रिकेटला तेवढं अडॅप्ट केलेलं नाहीये. म्हणजे मालाड गोरेगावच्या पुढे गेलो तर जोगेश्वरी पासून ते स्पिन सुरुवात होते. तुला कुठेतरी असं वाटतंय की लकवा प्लेयर्सनी बाहेर जाऊन स्पिन खेळावं आणि एखाद 2 स्पर्धा बोरिवली दहिसरमध्ये स्पिनच्या व्हाव्यात, जेणेकरून एकमेकांचा खेळ ते बघायला मिळावा, त्यांच्याकडनं शिकता यावं. म्हणजे जसा IPLचा दृष्टिकोन होता तो तोच होता की वेगवेगळ्या देशातून खेळाडूंनी एकत्र यावं, एकमेकांचा खेळ बघावा, खेळामध्ये सुधार आणावा. तुला असं कुठेतरी वाटते की असा जर काही एक्सचेंज प्रोग्राम झाला? आता मगाशी मी 2 वर्षापूर्वी बघितलं की शमिक कप मध्ये आंबोलीचा संघ आलेला आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचला. तर असे काही एक्सचेंज प्रोग्राम किंवा आपली मुलांनी जाऊन स्पिन खेळलं किंवा स्पिनच्या लोकांनी इथे येऊन जसं आंबोली बॉयज खेळले तसं झालं तर ओव्हरऑल जे बॉक्स क्रिकेट आहे, म्हणजे मग तो मुंबईचं म्हणा, ठाणेचं म्हणा, रायगडचं म्हणा की पालघरचं म्हणा, ओव्हरऑल बॉक्स क्रिकेटच्या उन्नतीसाठी हे खूप महत्वाचं असेल. हे प्रयत्न व्हायलाच पाहिजेत. कारण इकडच्या प्लेअरने फक्त लिमिटेड इथे नाही खेळलं पाहिजे, बाकीच्या ठिकाणी पण. जसे आम्ही त्यावेळेला खेळलो, आता तर सोर्स आहे, तुम्हाला कुठेही जाऊन कुठेही खेळू शकता. त्यावेळेला तर लिमिटेड होते, इकडे जा, भरपूर वेळ जायचा त्यावेळेला. आता तुमच्याकडे स्वतःकडे वाहनं आहेत, हे आहेत, म्हणजे पण ते दुसरीकडे जाऊन एक्सपिरियन्स चांगला मिळतो. सगळ्या स्पिन मध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स चांगला मिळतो. त्यांना तिकडे आला तर त्यांना पण थोडा होतो त्रास सगळीकडे, दुसरीकडे जाऊन दुसरं स्पिन खेळणं किंवा त्यांना इथे येऊन लकवाला ऍडजस्ट करणं. ते लोक बॅटिंग करू शकतात पण बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये त्यांचे प्रॉब्लेम होतात. आपण तिकडे जातो तर आपल्याला बॅटिंग करताना थोडा प्रॉब्लेम होतो. ते काय काय ड्रॉबॅक्स आहेत, पण ते सवय केली तर होऊ शकतात चांगले. मध्ये आम्ही पण स्पिन खेळलो, त्याच्यासाठी आम्ही मग वेगळी स्ट्रॅटेजी अजून एक बनवायचो. ज्वलंत आम्ही प्रश्न 2 तुला प्लेयर वेगळे बॉलर बनवतो. अजून एक ज्वलंत प्रश्न असा आहे की कदाचित काहींना हा प्रश्न आवडेल, काहींना हा प्रश्न कदाचित नाही आवडणार, पण विचारणं गरजेचं आहे.
अंपायरिंगचं ओव्हरऑल स्टँडर्ड म्हणजे नेहमी अंपायर विवादामध्ये राहिलेले आहेत अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये, परंतु थर्ड अंपायर आल्यानंतर, लाईनमॅन आल्यानंतर भरपूर काय त्याच्यावर कंट्रोल आलेला आहे. तर ओव्हरऑल अंपायरिंगच्या क्षेत्रात बॉक्स क्रिकेटने जे चेंज बघितलंय त्याने तू समाधानी आहेस का? म्हणजे क्वालिटी ऑफ अंपायरिंग हॅज इम्प्रूव्ड, त्यात अजून काय बदल तुला सुचवता येईल का? नाही नाही, बदल तर व्हायलाच पाहिजे. आता जी पुढची अंपायरिंग आहे जे त्याच्यामुळे जो आता किळसवाना जर क्रिकेट आपलं झालं आहे जेवढं बघणं, तर थोडं काय त्याच्यावर अंपायरने रिस्ट्रिक्शन ठेवायला पाहिजे. जो एक डिसिजन दिला तो फर्म व्हायला पाहिजे. तर डेट तर डेट, नो तर नो. कारण आपल्या इथे एवढा डिसिजन होतात, चेंजेस होतात, काय होतात, ते व्हायला नाही पाहिजे. कारण प्रत्येक आजकाल बॅट्समन पुढे जातो, मग बॉलर थांबतो, बॉलर पुढे जातो, बॅट्समन थांबतो. त्याच्यात एक काहीतरी डिसिजन होऊन फायनल व्हायला पाहिजे की जे अंपायरने सांगितलं डिसिजन कोणी दोन्ही टीमला ते ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे थोडं अंपायर स्ट्रिक्ट झाले तरच हे रूल्स चेंज होऊ शकतात, नाही तर नाही होत. बरोबर आहे अनिल. बॉक्स क्रिकेट खेळायचं एक वय असते, परंतु योग्य वेळी नोकरी कामधंदा करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण बॉक्स क्रिकेट खेळून तुम्हाला करिअर बनवता येणार नाही, म्हणजे अजून ते दिवस सुगीचे दिवस आलेले नाही आहेत. तर अशा वेळेला तू बॉक्स क्रिकेट खेळत असताना आता तू तुझा मेडिकल शॉप आहे आणि तू खूप लिहिल्या सांभाळतोय, तर याविषयी तुला काय सांगावं असं वाटते की बॅलन्सिंग बिटवीन जॉब, प्रोफेशन और क्रिकेट, याबद्दल काय सांगू इच्छितो? नाही नाही, तर पहिला तुम्ही जॉब आणि प्रोफेशन मध्येच लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही खेळताय, एंटरटेनमेंट करताय, आपला हा गेम आहे, संध्याकाळचा गेम आहे, म्हणजे 7च्या नंतर 8च्या नंतरच तुम्ही मॅच खेळता. पण त्याच्यानंतर तुम्ही आपल्या कामधंद्यावरच लक्ष द्यायला पाहिजे. बघा, हे अजून आपल्या बॉक्स क्रिकेटमध्ये एवढा पैसा नाही आलाय जो टेनिस क्रिकेटला आता भरपूर पैसा आलाय ओरम मध्ये बघतोय. पण बॉक्स क्रिकेटमध्ये एवढा पैसा नाही आलाय ज्याच्यावर तुम्ही आपला उदरनिर्वाह करू शकता तिथे. पण त्याच्यासाठी तुम्हाला मग बाकीची मेहनत पण घ्यावी लागणार. आता आम्ही खेळायचो, आता माझं मेडिकल तर त्यावेळेला, पण मी कधी कधी असं व्हायचं की 5-5:30ला घरी जाऊन पण मी सकाळी 8:30-9 वाजता दुकानावर असायचो. म्हणजे आम्ही रात्रभर खेळायचो, परत सकाळी दुकानावर यायचो, दुपारचा जाऊन 1-2 तास झोपायचो, परत संध्याकाळी खेळायला निघायचो कधी कधी. ते असं व्हायचं. सॅटर्डे संडे आम्ही तर, मला वाटत नाही त्यावेळेचा असं टाइम होता, सॅटर्डेला आम्ही 7-8 वाजता निघालो तर संडेच्या सकाळीच आम्ही घरी पोहोचायचो. बरोबर, बरोबर आहे. आणि अनिल, तू स्वतः आता मेडिकल शॉप सांभाळतोय आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण जगामध्ये थैमान घातलाय. अशा वेळेला जेव्हा तुझ्याकडे कस्टमर येतात, औषधं मागतात वेगवेगळ्या आजारविषयी, आणि त्यात तुझ्याकडनं काय गायडन्स असते का कस्टमरला? आणि तेवढंच नव्हे तर तू स्वतः आणि तुझा परिवाराला कोरोनामध्ये कसा सुरक्षित ठेवतोय सध्या? आम्हाला तर मेडिकल स्टोअर म्हणजे आम्हाला सर्व्हिस द्यायचीच आहे. तरी आम्ही आता सगळे दुकानावर असतो, त्यावेळेला आम्ही आमची सेफ्टी करतो, मास्क घालतो, ग्लोव्ज घालतो, सगळं करतो. आणि समोरचा जो कस्टमर काय आहे, कसं आहे, आम्हाला काय माहितीच नाही, आयडियाच नाहीये त्याला काय आहे काय. पण त्यांना पण कंपल्शन करतो की तुम्ही मास्क ठेवा, डिस्टन्सिंग ठेवा. आम्ही दुकानासमोर मार्किंग करून ठेवलेली आहे. कस्टमरला सांगतो की तुम्ही लांब लांब उभे राहा. असं आहे, त्यांना त्यांना प्रिकॉशन. आता माझी फॅमिली पण बहुतेक आठवड्यात एखादा दिवस काय घ्यायचा असेल तर खाली उतरतात, बाकी कोण नाही उतरत. असं आहे, त्यांना पण रिस्ट्रिक्शन दिले आहेत. कारण सगळ्यांना आपण आपली काळजी घ्यायची आणि आपल्या बाजूच्या परिवाराची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. आपल्याला सगळेच कंटाळले आहेत, सगळ्यांना लॉकडाऊन आवडत नाही, पण काय करावं लागणार, त्याच्यावर आपल्याला काही इलाज नाहीये. जोपर्यंत आहे आपण सांभाळून आपल्याशी राहायचं आहे. आणि आपली काळजी घेताना आपण बाजूवाल्याची काळजी पण घ्यायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. खूप छान सांगितलंस अनिल. जे युवा क्रिकेटपटू आहेत त्यांच्यासाठी तुझ्याकडून काय निरोप असेल? म्हणजे युवा जे नवोदित खेळाडू आहेत, आज खूप प्रॅक्टिस करतायत, मेहनत करतायत, अंडरआर्म खेळतायत, ओव्हरआर्म खेळतायत, या सर्व क्रिकेटपटूंसाठी एक ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून तुझा काय संदेश असणार आहे? प्रॅक्टिस तर तुम्ही करावीच लागणार. प्रॅक्टिस शिवाय तुम्ही बॉक्स खेळूच शकत नाही. प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही काही करा. सगळ्यांना असं वाटतं की बॉक्स म्हणजे एकदम सिंपल गेम आहे, तुम्ही बॉल टाकता, मारताय किंवा येताय. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे, नजर पाहिजे तुमची शार्प व्हायला पाहिजे बॉल पकडायला. कारण एवढा फास्ट बॉल येतो आपल्या इथे. आता तरी आपल्या इथे बॉल हलका झाला, आम्ही खेळायचो तेव्हा MRI चा बॉल होता, एवढा फास्ट पडायचा. पण त्या ह्याच्यात तुमची नजर पाहिजे, फिल्डिंग प्रॅक्टिस पाहिजे, बॉलिंग प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला कशी आहे ती. त्याच्याशिवाय तुम्ही खेळूच नाही शकत. हा. ग्रेट. तर अनिल,
आपण भरपूर विषयांवर बोललो, परंतु तुझा मताप्रमाणे जर अजूनही कुठला विषय राहिला असेल किंवा तुला उल्लेख करायचा असेल तर नक्की तू करू शकतोस. नाही, मला स्पेशली जे आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला मोठं नुकसान झालंय त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. एक विमल गॅमलर आणि दास हे जे आपल्याला सोडून गेले कमी वयामध्ये, त्याच्यामुळे आपलं भरपूर नुकसान झालं. गॅमलर म्हणजे एकदम खरंच जेंटलमॅन, आणि दास म्हणजे मित्रासाठी काही करणारा माणूस एकदम. ज्या वेळेला दास गेला 2 एप्रिल, त्या दिवशी मला खरंच गुणाने मला फोन केला. मला वाटलं एप्रिल फुल करतोय, काहीतरी करतोय. मला खरंच विश्वास बसत नव्हता त्यावेळेला की दास गेला आणि गॅम्बलर गेला. तो पण मला वेळेकरने फोन केला. पण खरंच हे 2 आपण मोठे चांगले हे मित्र आपण गमावलेले आहेत सगळ्यांनी. त्यांच्याबद्दल आणि टीम बद्दल मला सांगावं लागेल. त्यावेळेला जे आम्ही खेळायचो क्रिकेट, ते वेगळं क्रिकेट होतं. प्रेसी समोर, वज्रासमोर खेळण्याची जी आमची मजा होती वेगळीच. प्रेक्षकांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी एक मेजवानी असायची. बरोबर आहे. तर हा बोला ना हरीश सर. हा, तर प्रेक्षकांमध्ये जर कोणाला अनिलला प्रश्न विचारायचा असेल तर आपण 1-2 प्रश्न घेऊ, नाहीतर आपण डायरेक्ट रॅपिड फायर राऊंड कडे जाणार आहोत. मात्र प्रेक्षक भरपूर बघतायत, तर तुमच्यापैकी जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अनिल पातडे तुमच्यासाठी आहेत, त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. अनिल, तुला स्क्रीनवर बघत राहावं लागणार, कारण जर कोणाचा प्रश्न आला एखादा तर उत्तर देता येईल तुला. स्क्रीन पे नहीं आ रहा है मेरे इधर. अच्छा, नो प्रॉब्लेम. इथे जर काय कॉमेंट्स मध्ये आल्या तर आपण बघू, परंतु तोपर्यंत हा बोला ना हरीश सर. हा यात काही हलके फुलके प्रश्न विचारणार आहे, तर त्याचे उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित आहे. बोला. हु इज द हार्डेस्ट हिटर, फ्रँकी मस्करेनस की राजेश शेट्टी? हार्डेस्ट हिटर फ्रँकी मस्करेनस. हु इज द बेटर फील्डर, अनिल पाताड़े और अनिल पालांडे? बेटर फिल्डर मी अनिल पाताडे सांगेल. अनिल पालांडे चांगला बेस्ट ऑलराउंडर ऑफ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. ग्रेट. वडापाव की मिसळ? मिसळ. मिसळ मिसळ. ओके. तू पाहिलेला उत्कृष्ट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटपटू? उत्कृष्ट निषाद कोरा. थॉमस डायस विषयी जर एक शब्दात बोलायचं झालं तर काय सांगशील? अप्रतिम. अप्रतिम क्रिकेटर, ब्रँड अँबॅसेडर ऑफ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. मी त्याची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. ग्रेट. थॉमस. हा हा हॅलो. हा, थॉमसची एंट्री जी झाली तो आम्हालाच माहिती नव्हतं. एक वेस्टला टुर्नामेंट होती मला वाटतं, आणि थॉमस डायस खेळत होता दहिसर बॉईज मधून, आणि आम्ही ती टुर्नामेंट काहीतरी 2-3 राऊंडला हरलो. आम्ही बाहेर गेलो. सेमीफायनलची मॅच होती, तिथे वाटतं राजेश शेट्टी मॅच बघायला होता. त्याने दुसऱ्या दिवशी मला सांगितलं, अनिल एक प्लेयर कल बैटिंग किया है, ऐसा बैट्समैन मैंने अभी तक नहीं देखा जो मारता है. त्याच्यानंतर मी त्याची बॅटिंग बघितली थॉमस डायसची. खरंच लाजवाब. लाजवाब म्हणजे थॉमस बद्दल काय बोलायचं. थॉमस सारखा क्रिकेटर आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटवरनं एवढ्या मोठ्या पदाला गेला आता, जो खेळतोय आता जो लेवलचा, खरंच त्याचा गेम बघणं आपल्याला भरपूर बरं वाटतं. ग्रेट. तदनंतर हु इज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट बॉलर, म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधला उत्कृष्ट गोलंदाज? परिमल खारवा. ओके.
एक असा खेळाडू ज्याचा बरोबर तुला खेळायला नाही मिळालं त्याचा एक अफसोस आहे. मला वाटत नाही मी कोणाबरोबर खेळलो नसण्याचा, म्हणजे मी सगळ्यांबरोबर बहुतेक खेळलोय, पण आता जे नवीन मला मुलं माहित नाहीयेत, चांगले खेळत आहेत, सगळं खेळत आहेत, पण सगळेच जणांचे मला नावं माहिती नाहीयेत, पण खेळलोय मी. मी मला वाटतं अजून म्हणजे शेवटचे 4-5 वर्षापर्यंत तरी खेळत होतो, आता मी बंद केलाय. पाहिलेली सर्वोत्कृष्ट टीम? प्रेसी. तर मित्रांनो, हे होते अनिल. हा, येस येस. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे 3 अनिलने मला प्रभावित केलं. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अनिल पाताडे, आणि हे लाभलेलं वलय तुला नेहमी तुला उदंड आयुष्य लाभो, तू खूप प्रगती करावीस, लोकांची सेवा करावी मेडिकल शॉपच्या माध्यमाने, आणि पाताडे खानदान जे आहे त्याचं नाव अजून रोशन करावं, अशा आमच्याकडून तुला भरभरून शुभेच्छा आहेत. चौघे पाताडे बंधू त्यांना परत एकदा ब्रदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आम्ही खूप खूप कुलकर्णी म्हणा, त्याचप्रमाणे या क्रिकचॅटचे पॉवर्ड बाय म्हणजे क्रिकवेअर अर्थात बाळा आणि धनंजय खूप मेहनत घेत आहेत. तर सर्व एपिसोड आणि दिल मांगे, तर 5 एपिसोड खूप लवकर समोर घेऊन आम्ही तोवर हरीश पंड्या. थँक्यू हरीश, थँक्यू हरीश सर, थँक्यू. आणि या थँक्यू 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 हरीश सर, आणि पूर्ण लकवा क्रिकेट टीमच्या सगळ्यांना माझ्या खूप खूप हार्दिक धन्यवाद. शुभेच्छा. थँक्यू.